नमस्कार मंडळी, मी श्रुतिका आपल्या मिनी व्लॉगमध्ये तुमचे स्वागत करते। आज आहे आपल्या चॅलेंजचा दुसरा दिवस। सकाळी चिमण्या आल्या होत्या घरापाशी, चिवचिव करत होत्या, तर मग मी त्यांना तांदूळ टाकून दिले आणि मग त्यांनी सर्व दाणे टिपून घेतले आणि मग मी माझ्या एक्सरसाइजची सुरुवात केली। सकाळी जर एक्सरसाइज केली तर दिवस पूर्ण एनर्जेटिक आणि खूप एन्जॉयफुल वाटतो। तुम्हाला पण असंच वाटते का? असं वाटत असेल तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। मी आता 365 डेजचं चॅलेंज घेतलं आहे, तर मला तर पूर्णच करावं लागणार आहे ना। पण हे चॅलेंज मला चॅलेंज नाही वाटत आहे, मला त्यात खूप एन्जॉय आणि आनंद वाटत आहे। आनंद म्हणजे कसं, छोट्या छोट्या गोष्टीत जरी आपण आनंद शोधला ना, खूप काही आहे। छोट्या छोट्या क्षणातच आपण खूप काही जगू शकतो। मी एक्सरसाइज झाल्यावर थकते तर खूप, पण मी न थांबता लगेचच मग जिरा पाणी पिऊन घेते। मग नंतर मी लगेचच आंघोळ करून घेतली आणि त्यानंतर देवपूजा करायला बसली। देवपूजा करताना मला खूपच प्रसन्न भक्तिमय वातावरण वाटत होतं। त्यात ते गाणे देवाचे खूपच छान वाटत होते। भक्ती मार्ग हा काही मेडिटेशनपेक्षा काही कमी नाही आहे। यात सगळं आपले दुःख, आपण सगळे हे विसरून जातो। आपल्याला फक्त दिसते ते एक देव आपल्या मागं किती संकट येऊ, काही येऊ, आपल्या मागे खंबीर उभा असतो। आज जेवणात बनलं होतं आलू वांग्याची भाजी, पोळी आणि भाजलेला मुंगाचा पापड। चला मी जेवण करते आता, तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।